बघा, 6 मीटर लांब 4 मीटर रुंद अशा खोलीमध्ये 20 सेंटीमीटर लांब 20 सेंटीमीटर रुंद मापाच्या किती फरशा बसतील असा प्रश्न विचारला. फरशी ही प्लेलिस्ट माझी अवश्य बघा लेकरांनो. या खोलीचं काय माप आम्हाला इथे दिलं, जसं की लांबी आणि रुंदी. 6 मीटर लांब आणि 4 मीटर रुंद, म्हणजे एक प्रकारे आयताकृती ही काय आहे, खोली आहे. आयताच्या सम्मुख भुजा सारख्या असतात, म्हणजे ही जेवढी तेवढी ही आणि ही जेवढी तेवढी ही. भुजा म्हणजे बाजू ही आहे लेकरांनो खोली. या खोलीमध्ये फरशा बसवायच्या आणि जी काही फरशी बसवायची लेकरांनो गोष्टी लक्षात घ्या. या बसवण्यात येणाऱ्या फरशीचं माप सुद्धा दर्शवलं. 20 बाय 20 म्हणजे ही फरशी आहे, अशी 20 बाय 20 सेंटीमीटर मापाची चौरस आकृती फरशी आहे. फरशीचं माप, फरशी कशी आहे, चौरस आकृती. 20 बाय 20 लक्ष द्या, म्हणजे लांबी जेवढी तेवढी रुंदी. सम्मुख भुजा सारखा म्हणायचा प्रश्नच नाही. चौरसाच्या सर्व बाजू सारख्या असतात, म्हणजे ही चारही बाजू सारख्या असतात चौरसाच्या. किती फरशा बसतील हा प्रश्न साधी आणि सोपी गोष्ट लेकरांनो. त्या खोलीचं क्षेत्रफळ आणि भागिला स्वरूपात बसवण्यात येणाऱ्या फरशीचं क्षेत्रफळ, विषय खल्लास. हे सूत्र. आता खोली आहे आयताकृती, मग 6 हे माप मीटर मध्ये आहे, लक्षात ठेवा. 4 हे माप मीटर मध्ये आहे. हे गुणिला स्वरूपात का मांडलं, तर आयताचं क्षेत्रफळ आम्ही लांबी गुणिला रुंदी या सूत्रान्वये काढत असतो. छेदस्थानी फरशीचं क्षेत्रफळ, फरशी चौरस आकृती आहे, चौरसाचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र बाजूचा वर्ग किंवा बाजू गुणिला बाजू. मात्र हे माप सेंटीमीटर मध्ये आहेत हे ध्यान ठेवा, अनवधान होऊ देऊ नका. हे 6 मीटर, हे 4 मीटर, खालचे माप 20 बाय 20 सेंटीमीटर मध्ये, म्हणजे हे जे एकक आहेत हे सारखे केले पाहिजे. 6 मीटर म्हणजे लेकरांनो 600 सेंटीमीटर, 4 मीटर म्हणजे 400 सेंटीमीटर होतात. छेदस्थानी 20 बाय 20. आता हे माप झाले लेकरांनो सेंटीमीटर मध्ये, ॲज इक्वल. लक्षात ह्या गोष्टी प्राकर्षाने लक्षात ठेवा. म्हणजे इथं हे शून्य हे शून्य, इथं हे शून्य हे शून्य गेलं. आता लेकरांनो 60 अंशस्थानी 40 यांचा गुणाकार, खाली उरलं काय तर 2 गुणिला 2. आता हा भाग जातो 20 न, हा भाग जातो 30 न, म्हणजे 30 गुणिला 20 अर्थात 600 फरशा हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर. 20 बाय 20 सेंटीमीटर मापाच्या खोलीमध्ये किती फरशा बसतील, 600 फरशा हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर. ओके. फरशी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता